दिली मुंबईत सुद्धा विरोधक पक्षाने या अर्थसंकल्पामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, तरुण युवकांसाठी रोजगाराची योजना असेल, या सर्व योजनांची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सर्वच विरोधी पक्षांनी या योजनांसाठी सरकारची तयारी कशी नाही, वित्तीय नियोजन कसं केलेलं नाही, अशा प्रकारच्या विरोधामधल्या बातम्या उठवल्या। पण आज तेच पक्ष आपल्या पक्षाचे बॅनर लावून मग आपल्या शाखा असतील, आपली कार्यालय असतील, इथनं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे फॉर्म भरताना दिसत आहेत। आणि त्यामुळे एका प्रकारे सरकारचं मार्केटिंग हे विरोधी पक्ष आपल्याला करताना दिसत आहेत। महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प सादर केला होता। दुसरीकडे काल सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची तुलना दहशतवादापर्यंत करून ठेवलेली, त्या ड्रेस कोड आणि त्यांचे टोपी कॅप चेंज करून दाखवते। त्यांच्याकडनं ह्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती। ज्यांना संसद रत्न हा अवॉर्ड मिळालेला आहे त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची तुलना एका दहशतवाद्याशी करणं याचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेधच करतो। आणि त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा आधार आहे? कधी माननीय अजितदादा बोलले की मी टोपी घालून, मास्क लावून, गॉगल लावून गेलो? त्यांनी बोर्डिंग पास बघितलाय का? उद्या मी आनंद प्रकाश परांजपे आहे आणि मी AP परांजपे बोर्डिंग पासवर लिहिलं, माझं आधार कार्ड आनंद परांजपेचंच आहे, तर मी नाव बदलून गेलो असं होत नाही। आणि त्यामुळे संविधानिक पदावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची तुलना एका दहशतवाद्याबरोबर करणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। आणि त्यांच्यासारख्या सो कॉल्ड राजकारणामध्ये महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती जपणाऱ्या संसदपटूकडनं तर हे अजिबात अपेक्षित नाही। दुसरीकडे आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर भाष्य करताना तर फडणवीस राजकारणात राहतील किंवा मी राहील अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर काही मित्रपक्ष म्हणून अशा वैयक्तिक द्वेषाने राजकारण चालत नाही। राजकारण हे विचारांवर आधारित विचारसरणीची ही लढाई असते आणि त्यामुळे व्यक्तिगत द्वेषाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही स्थान नाही। सर, एक एमपीएससीचा प्रकरण पुढाऱ्यांनी समोर आणलेलं आहे। ज्या 9 उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करायला पाठवलं होतं त्यातल्या एका उमेदवाराने कानात वॅक्स वापरले कारण की दिव्यांग आहे म्हणून सांगावं, आणि आणखी एका विद्यार्थ्याने खोटं आधार कार्ड वापरलेलं, ह्याकडे तुम्ही कसं बघता? UPSC नंतर आता MPSC मध्ये सुद्धा घोटाळे, अशा कुठल्या प्रकारचे गैरप्रकार जर MPSC मध्ये होत असतील तर ह्याची कठोर चौकशी महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे। गुणवत्तेच्या आधारावरच MPSC मध्ये भरती झाली पाहिजे आणि जे खऱ्या अर्थाने दिव्यांग आहेत, जो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्यापासून कोणीही दिव्यांग उमेदवार वंचित राहता कामा नये। जर अशा चुकीच्या पद्धतीने कोणी खोट्या पद्धतीने सर्टिफिकेट देत असेल तर महायुतीच्या सरकारने याची चौकशी केली।